हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण रेसिपी बनवत आहोत मसाला कारली. तर यासाठी मी घेतलेले आहे 3 कारली घेतलेली होती आणि ती बारीक फोडी करून उभ्या मी ते उकडून घेतलेले आहेत मीठ टाकून. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हिरव्या मिरच्या, पूर्ण अख्ख्या हिरव्या मिरच्या 4 ते 5, खोबरं लसणाचं वाटण, हळद, मीठ, थोडासा गूळ, तेल आणि फोडणीसाठी. तर इथे आपण अगोदर उकडलेले कारले तळून घेणार आहोत तेलामध्ये. दोन ते 3 चमचे तेल वापरलेलं आहे इथे मी. यामध्ये ही उकडलेली कारली आपल्याला तळून घ्यायची आहेत किंवा रोस्ट फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी ठेवायचे आहेत. तळून घेतल्याने त्याचा कडूपणा कमी होतो. यासाठी खोबरे, लसूण, आल्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आणि इथे आता हे तळलेले कारले आपल्याला काढून घ्यायचे आहे डिशमध्ये. आता इथे याच तेलामध्ये, उरलेल्या तेलामध्ये आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. छान तळून घ्यायच्या आहेत मिरच्या. मिरचीला मी एक स्लिट मारून घेतलेले आहे. आणि मिरच्या तळल्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला वाटण ॲड करून हे खोबरं लसणाचं वाटण आपल्याला ॲड करून छान परतून घ्यायचं आहे. आणि मग हळद, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही वापरू शकता. तुम्ही इथे तिखट नाही वापरलं तरीही चालेल, कारण मिरच्या आपण घेतलेल्या आहेत तळून. पण मी इथे थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग यामध्ये आपण ते तळून घेतलेले कारले ॲड करायचे आहेत. छान असे हे परतून घ्यायचे आहेत. थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे याला.
मीठ चवीनुसार, कारण मी थोडंसं मीठ उकडतानाही टाकलेलं होते कारले. आणि इथे मी थोडा वेळ झाकून ठेवत आहे, म्हणजे थोडंसं पाणी मसाल्याला छान तेल सुटेल आणि थोडंसं पाणीही हे होईल. आता यामध्ये आपल्याला थोडासा खिसलेला गूळ ॲड करायचा आहे. तुम्हाला गूळ तुम्हाला किती घ्यायचा आहे ते तुम्ही चवीप्रमाणे ठरवू शकता. थोडा वेळ आता याला आपण झाकून ठेवूयात, म्हणजे थोडंसं गुळाला पाणी सुटायला सुरू होते. आणि मग यामध्ये आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. तुम्ही इथे थोडंसं पाणीही ॲड करू शकता, परंतु पाणी टाकल्यानंतर थोडासा कडवटपणा जास्त जाणवेल, त्यामुळे फक्त आपण हे फ्राय करून घेऊ शकतो. छान झाकून ठेवायचं आहे आणि आपली ही डिश तयार आहे, रेडी टू सर्व. पाहू शकता. थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण छान कारलं शिजलेलं आहे, तसंच मसालेही छान मिक्स झालेले आहेत. पाहू शकता किती छान कारलं तयार झालेलं आहे. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.